नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तर पोलीस स्टेशनमधून जेव्हा अद्वैत आणि कला बाहेर येतात तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की थँक्यू. कला म्हणते की काय काय बोललास. अद्वैत म्हणतो की थँक्यू, कारण तू माझी बाजू घेऊन सगळ्यांशी भांडलीस. कला अद्वैतला सांगते की अद्वैत, हे बघ, मला कायम सत्याच्या बाजूने लढायला आवडतं आणि बोलायला आवडतं. आज जे काही सत्य होतं ते फक्त मी मांडलंय, बाकी काही नाही. त्याचवेळी तिथे सरोज आलेली असते. कला अद्वैतशी बोलतच असते. अद्वैतला ती सांगत असते की अद्वैत, मला अन्याय अजिबात सहन होत नाही आणि कायद्याच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने मी लढते, बाकी काही नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, म्हणूनच तर तू खरे आहे. मग कला अद्वैतकडे बघून हसते. आता सरोजला काही हे बघवत नसतं. सरोज लगेच म्हणते की चला आता पुरे झालं. असं म्हटल्यावर अद्वैत आणि कला तिथून निघून जात असतात. परंतु इन्स्पेक्टर मात्र अद्वैतला थांबवतात. इन्स्पेक्टर अद्वैतला म्हणतात की आतापर्यंत मी ऐकलं होतं की बायको ही नवऱ्यासोबत असते, पण आज मात्र तुम्ही ते प्रत्यक्षातच करून दाखवलं. शेवटी कायदा असो किंवा घर, बायको ही शेवटी बायकोचाच असते आणि नेहमी साथच देते. कला मॅडम, खरं तर तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला सॉरी सुद्धा. कला इन्स्पेक्टरला सांगते की नाही हो साहेब, प्लीज तुम्ही मला सॉरी वगैरे म्हणू नका. आणि अजून एक म्हणजे माझी फक्त रिक्वेस्ट होती तुम्हाला की तुम्ही त्या मुलीला बोलतं करा ना पत्रकारांसोबत. निदान चांदेकरांची इज्जत तरी त्यामुळे वाचेल. आम्ही जर बाहेर पडलो तर पत्रकार हेच समजतील की आम्ही पैसे देऊन केस दाबून टाकली. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही चला माझ्यासोबत. आणि मग अद्वैत आणि कला इन्स्पेक्टरसोबत जातात. तर मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण खरंच तुमचा लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एका लाईकमुळे अजून आपण 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि ही शक्ती फक्त तुमच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला सांगते. धन्यवाद. अद्वैत, कला, सरोज आणि इन्स्पेक्टर पुढे जाताच मीडियावाले लगेचच त्यांना घेरतात. रिपोर्टर मुलगी इन्स्पेक्टरला प्रश्न विचारते की साहेब, मला सांगा की अद्वैत चांदेकर यांनी जो विनयभंग केलाय त्याबद्दल तुमच्याकडे काही रिपोर्ट्स आहेत का? त्यानंतर एक मुलगा कलाला विचारतो की कला मॅडम, तुमच्या नवऱ्याने विनयभंगाचा प्रसंग केलाय, एका मुलीला, एका पीडितेला त्यांनी छळलंय, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्यावेळी इन्स्पेक्टर आता कदमांना सांगतात की कदम, घेऊन या त्यांना. इकडे सोहम आता पटपट सगळ्यांना घरातल्यांना गोळा करतो. संगीतालाही त्याने बोलवलेलं असतं. त्यानंतर बाबा, सगळेजण घरातले तिथेच असतात. आता बाबा जेव्हा काजलला तिथे बघतात तेव्हा बाबा सोहमसमोर काजलला उभं राहू देत नाही आणि काजलला ते सांगतात की माझ्यासाठी पाणी घेऊन ये. सोहमला बाबांचं हे वागणं बरोबर कळलेलं असतं. तर इकडे सगळेजण आता मीडियासोबतची चर्चा लाईव्ह बघत असतात. कदम आता शालूला घेऊन आलेले असतात. मग कला आता शालूला म्हणते की बोल आणि सांग आता सगळ्यांना खरं काय आहे ते. सगळ्यांना सांग, सगळे माझ्या अद्वैतवर चिखलफेक करताय, जे काही खरं आहे ते बोल आता. मीडिया आता शालूला विचारू लागते की सांगा, तुम्ही दाखल केलेला गुन्हा, हा गुन्हा सिद्ध झाला की नाही झाला, की चांदेकरांनी तुम्हाला जास्तीचे पैसे देऊन ही केसच बंद केली? कला शालूला म्हणत असते की अगं बोल, खरं काय आहे ते सांगायची काय लाज वाटते का तुला? खरं तर तुला खोटं बोलण्याची लाज वाटायला पाहिजे. मग शालू आता बोलकी होते. शालू म्हणते की हो, मी हे सगळं पैशांसाठी केलंय. मला समजलं की हे श्रीमंत आहे म्हणून मी यांना माझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. शालूने आता स्वतःच्या तोंडाने आता मीडियासमोर ही गोष्ट कबूल केलेली असते की यामध्ये अद्वैतची काहीही चूक नाही आहे आणि चूक माझी आहे, हे आता शालूने कबूल केलेलं असतं. मग कला आता मीडियाला सांगू लागते, बघितलं तुम्ही, ऐकलं तुम्ही सगळं. प्रत्येक वेळी तुम्ही फक्त जे काही दिसतंय त्यावर विश्वास ठेवता, तर तुम्हाला समजलंच असेल की खरा दोषी कोण आहे ते. आपण सर्वांनी स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत हा भेदभाव बाजूला ठेवून गुन्हा कोणी केला यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि तुम्ही सर्वजण स्वतःला पत्रकार समजताना जर्नलिस्ट आहात ना तुम्ही? पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तर या गोष्टीची तरी थोडीशी जाण ठेवा. हे बघा, आरोप करणं खूप सोपं असतं, परंतु सत्याच्या बाजूने उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तर सरळ आरोप केले, कुठल्याही प्रकारची शहानिशा केली नाही आणि सरळ आरोप करायला लागले. तुम्ही सर्वांनी कधी याचा विचार केला होता का की या गोष्टीला दुसरीही बाजू असू शकते? असो, जे काही आहे ना शालू, ते सांग सगळ्यांना, नाहीतर परत लोक असं म्हणतील अद्वैत चांदेकरने पैसे देऊन केस दाबून टाकली. घरातले सर्वजण हे बघत असतात. लाईव्ह चालू असतं सगळं. तेव्हा रजनी म्हणते की आबा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की अद्वैतला काही एक होणार नाही म्हणून.
तर बायकासुद्धा आता अद्वैतची माफी मागू लागतात. अद्वैत साहेब, आम्हाला माफ करा. खरं तर आम्ही तुम्हाला खूप काही बोललो, आम्हाला जे बोलायचं नव्हतं तेही बोललो, कुठल्याही गोष्टीची शहानिशा केली नाही आणि तुमच्यावर आरोप करायला सुरुवात केली, त्यासाठी आम्हाला माफ करा. सगळ्या बायका मिळून आता अद्वैतची माफी मागतात. इन्स्पेक्टर आता म्हणतात की खरं तर खरे आभार मानायचे म्हटले ना तर खरे आभार तुम्ही कला चांदेकरचे माना, कारण कला चांदेकर या मॅडमने आम्हाला चोरांना पकडून दिलाय. खरं तर ते फक्त चोर नव्हते, तर ते वॉन्टेड चोर होते आणि त्यांच्या मागे आम्ही गेली कित्येक दिवस लागलोय. थँक्यू कला मॅडम, थँक्यू अद्वैत सर. इन्स्पेक्टरसुद्धा कलाला थँक्यू म्हटलेले असतात, कारण कलाने कामगिरीच तेवढी केलेली असते. त्यामुळे अद्वैतलाही खूप बरं वाटत असतं. सोबतच घरातले खूप खुश झालेले असतात की अद्वैतची निर्दोष मुक्तता झाली आणि तेही कलामुळे झाली आणि कलामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे घरातले सुद्धा खूपच जास्त आनंदी असतात. मीडियावाले आता सगळेजण तिथून निघून गेलेले असतात. अद्वैत आणि कलाच असतात. तेव्हा कलाही तिथून जायला लागते. मग अद्वैत कलाला म्हणतो की खरे, तो कलासोबत हात मिळवतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, विसरलास का तू? आपण असं नाही भेटत. आपली शेक हँड करण्याची पद्धत वेगळी होती ना जरा. मग कलाने जी अद्वैतला शेक हँड करण्याची पद्धत शिकवली होती त्या पद्धतीमध्ये दोघंजण आता भेटत असतात आणि दोघंजण आता हात मिळवत असतात. ते बघून सरोजला मात्र खूप राग येत असतो. पण सरोजला या सगळ्या गोष्टी आता पचवणंच असतं, कारण शेवटी कामगिरी कलाने केलेली असते, बाजी कलाने मारलेली असते. त्यामुळे तिचं कौतुक तर होणारच, तिची वाहवा होणार, हे सुद्धा सरोजला ॲक्सेप्ट करावं लागतं. बाबा इकडे सोहमला म्हणत असतात की सोहम, आता फक्त अद्वैत आणि कला एकदाचे सुखरूप घरी आले ना म्हणजे माझा जीव थाऱ्यावर राहील. सोहम म्हणतो की आबा हो, तुम्ही काही काळजी करू नका. कला वहिनी आणि अद्वैत दादा प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढतात आणि तसंही ते एकमेकांना कशी साथ देतात हे तर आपण बघितलंच आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते दोघं नक्की परत येतील. आबा म्हणतात की हो बरोबर आहे रे तुझं, पण तरीसुद्धा. तेव्हा सोहम म्हणतो की आबा नका काळजी करू तुम्ही. त्यानंतर थोड्या वेळातच कला आणि अद्वैत तिथे आलेले असतात. कला आणि अद्वैतला बघून घरातल्या सर्वांना खूप आनंद होतो. सोहम म्हणतो की आबा तुम्हाला म्हटलं ना, कला आणि अद्वैत दादा जर सोबत असेल ना तर त्यांना काहीही होऊ शकत नाही. त्यानंतर घरातले सर्वजण त्यांना बघण्यासाठी तिथे जमा झालेले असतात. सोहम कला आणि अद्वैतला म्हणतो, कला वहिनी आणि अद्वैत दादा तुम्ही एकदम ग्रेट आहात हा, आणि माझ्यासाठी तर तुम्ही आयडियलच आहे. आबा म्हणतात की सोहम अगदी बरोबर बोललास तू. बावन्न कशी सोन्यामध्ये जसा हिरा शोभून दिसतो ना तशी तुमची जोडी एकमेकांना शोभून दिसते. अरे तुम्ही स्वतः तर तेजस्वी आहातच, परंतु तुम्ही दोघं जण जेव्हा सोबत असताना तेव्हा अजूनच तेजस्वी दिसता. खरं तर या परिस्थितीमधून बाहेर येणं खूप अवघड होतं, परंतु सगळ्या गोष्टी तुम्ही धीराने सॉल्व्ह केल्या बघा. एकमेकांना तुम्ही कशा प्रकारे साथ दिली, अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना या सगळ्या गोष्टी. कला, अगं तुझं किती कौतुक करावं. अगं सगळ्या जगासमोर तू तुझ्या नवऱ्याला खंबीरपणे साथ देत होतीस आणि ज्या पद्धतीने तू सर्वांना समजून सांगितलं, खऱ्या खोट्याची सगळ्यांना जाणीव करून दिलीस, आणि एवढंच नाही तर आपल्या कुटुंबाच्या इब्रतीला तू साधा धक्काही लावू दिला नाहीस. खरंच मला तुमच्या दोघांचाही खूप अभिमान आहे. सगळेजण या गोष्टीशी सहमत असतात की आज अद्वैत जो काही सुटलेला आहे तो कलामुळेच सुटलेला आहे, परंतु सरोजला काही हे सहन होत नसतं. सरोज आबांना म्हणते की आबा अहो बस करा हे सगळं. आणि तसंही आज अद्वैत निर्दोष सुटलाय ना ते फक्त अद्वैतमुळेच, कारण सगळ्यांना माहीत होतं की अद्वैत निर्दोष आहे आणि अद्वैत ते काहीच केलं नव्हतं. त्यामुळे तो तर सुटणारच होता आणि म्हणूनच आपली इज्जत वाचली आहे. त्यात या मुलीने काहीच केलेलं नाहीये. आबा म्हणतात की अगं सरोज, कला आताच म्हणत होती ना की गरीब श्रीमंत, काळा गोरा, स्त्री पुरुष, आपण याच तर तत्वामध्ये राहतो आणि आपलं मत आपण ठरवून टाकतो. पण या सगळ्यात नक्की खरं काय आहे, खोटं काय आहे हे सुद्धा आपण ओळखायला शिकलं पाहिजे. अगं आपला अद्वैत तर निर्दोष होताच ग, परंतु त्याला न काही डाग लावता जगासमोर आणणं पण तितकंच महत्त्वाचं होतं. आणि खऱ्या अर्थाने ती ही गोष्ट या मुलीने करून दाखवली. आणि सरोज अगं तूच विचार कर ना, अद्वैतची बायको म्हणून अद्वैतच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा कलाच तर त्याच्यासोबत उभी राहिली ना. अगं तिने अद्वैतला बरोबर सांभाळलं, अद्वैतला हँडल करून तिने अगदी अलगदपणे अद्वैतला बाजूलाही केलं आणि अद्वैतला या सगळ्या परिस्थितीतून बाहेरही काढलं. तुला कलाचे कष्ट यामध्ये दिसत नाहीये का? कलाने जे काही केलंय ते तुला जाणवत नाहीये का? मग कला आता आबांना सांगते की आबा, पहिली गोष्ट म्हणजे मला माहीत होतं की अद्वैत असं कधीही करू शकत नाही. अद्वैत सारखा माणूस या गोष्टी करणारच नाही, या गोष्टीवर माझी पूर्णपणे खात्री होती.
सोहम म्हणतो की अरे वा, तर मग बेस्ट कपल अवॉर्ड गोज टू कला आणि अद्वैत. आबा म्हणतात की अरे वा, कला अद्वैत, अरे ऐकूनच तर किती छान वाटतंय. मला तर असं वाटतंय की अंबाबाईने ह्या दोघांना एकत्रच पाठवलंय. मग सोहम आता कलाला मुद्दाम विचारतो की काय ग कला वहिनी, आजकाल दादा जरा तंद्रीत असतो का? आबा सोहमला म्हणतात की अरे काय रे थट्टा करतोस त्यांची, अरे ते दमून आलेत आता, त्यांना जरा आता आराम करू दे. आणि मग आबा कला आणि अद्वैतला सांगतात की जा पोरांनो, तुम्ही आराम करा. कला आणि अद्वैत तिथून निघून जातात. आबा रजनीला सांगतात की अगं रजनी, देवापुढे साखर ठेव. खरं तर देवी आईचीच ही कृपा आहे की आज आपल्या अद्वैतची निर्दोष मुक्तता झाली. मग रजनी लगेच तिथून निघून जाते. तिच्या मागोमाग संगीताही जाते आणि संगीता मुद्दाम काजललाही ओढून घेऊन जाते. तर इकडे अद्वैत आणि कला दोघंही आता रूममध्ये आलेले असतात. परंतु अद्वैतचं मन काही थाऱ्यावर नसतं. कला तिचं आवरत असते. अद्वैत मनात विचार करत असतो की असं काही व्हायलाच नको होतं. का झालं हे सगळं? आता कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा माझ्या नावावर थप्पा तर लागलाच आहे आणि चांदेकरांच्या इब्रतीला सुद्धा धक्का लागलाय. शेवटी चांदेकर फॅमिलीचे एक स्टेटस आहे. मी जरा जास्त केअरफुली वागायला पाहिजे होतं का? अद्वैत या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. त्याला असं वाटत असतं की त्याने चांदेकरांच्या इज्जतीला धक्का लावलाय. आपल्या घराचं एवढं नाव आहे कोल्हापूरमध्ये आणि त्या मुलीने आपल्यावर असेच काहीतरी आरोप लावले. आता मीडियासमोर जरी आपण बोललो असेल किंवा त्या मीडियासमोर सुद्धा त्या मुलीने कबूल केलं असेल की अद्वैत चांदेकर निर्दोष आहे आणि हे सगळं तिने पैशासाठी केलंय, त्यावर कितीक लोक असे विश्वास ठेवणार आहे? शेवटी काही लोकांच्या मनामध्ये चांदेकरांचं स्टेटस तर हलेलच ना. या गोष्टीचा अद्वैत विचार करत असताना कला तिथे येते. तर कलाला समजतं की अद्वैतचा मूड जरा ऑफ आहे. मग कला अद्वैतला विचारते की काय रे, तू काही बोललास का? अद्वैत म्हणतो की मी कुठे काय बोललो? कला म्हणते की अरे असं काय करतोयस, तू काहीतरी म्हणाला आत्ता, मी ऐकलं ना. अद्वैत म्हणतो की गप्प बस, मी असं काही म्हटलेलं नाहीये, तुला भास वगैरे होत असतील. कला म्हणते की नाही चांदेकर, मला भास वगैरे नाही होते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू काही म्हणालास, मी ऐकलंय हा, तेव्हा उगाच खोटं बोलू नकोस. अद्वैत म्हणतो की तू काय वेडी वगैरे आहेस का? नाही, काय आहे ना, जसे तुझे डोळे मोठे आहेत ना त्याप्रमाणे तुझे कानही लांब आहेत, म्हणून तुला ना जे मी बोललो नाही त्या पण गोष्टी ऐकायला येतात. कला म्हणते की अरे अद्वैत, तू बोललास, तू ना काहीतरी थ वर्ण बोललास. थ वर्ण मी काय बोलतोय? कान काय थरथरताय का तुझे? हे असे. कला पुन्हा अद्वैतला म्हणते की बघ, काहीतरी तू परत म्हटलास आणि मला ऐकू आलं नाही. बोल बरं, काय बोललास आता तू परत? तेव्हा अद्वैत आता इरिटेट झालेला असतो. ऑलरेडी त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतात आणि त्यातल्या त्यात कला त्याचं डोकं खात असते. त्यामुळे अद्वैत तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की बाई, अगं नको परीक्षा बघूस माझी, तू जा बरं इथून, तू माझ्या डोक्याला ताण करू नकोस. कला म्हणते अच्छा अच्छा अच्छा, थँक्यू म्हणत होतास का तू? अच्छा, तरी म्हटलं तू काय म्हणत होतास ते. अद्वैत म्हणतो की गप्प बस, थँक्यू वगैरे काही म्हटलं नाही तुला मी, जा तू, असं म्हटलं मी तुला. कला म्हणते की नाही अद्वैत, तू थँक्यू म्हणालास. अरे थँक्यूची एवढी काय गरज आहे? कशाला उगाच ते थँक्यू वगैरे आणि फॉर्मॅलिटीज? नाही म्हटलं तरी चालेल मला. आणि ठीक आहे, आता थँक्यू म्हटलाच आहे तर इट्स ओके चांदेकर. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे माझ्याकडनं तुला फुकटचं थँक्यू ऐकायचंय म्हणून त्यासाठी एवढा आटापिटा चाललाय का? त्यासाठी फुकटचा आटापिटा करतेस का? कला म्हणते की फुकटचा? बापरे चांदेकर, कसा आहेस रे तू असा? एवढे मॅनर्स वगैरे आहे तुझ्यामध्ये, एवढा आदर्श तू मुलगा, द ग्रेट अद्वैत चांदेकर, आणि काय रे तू असा की तुला साधं थँक्यू सुद्धा बोलता येत नाही? इतरांना फक्त मॅनर्सचे धडे शिकवायचे, डिसिप्लिन लावायची, आणि आपण मात्र कोरडे पाषाण. तुम्हाला नाही आहे का मॅनर्स? काय रे चांदेकर तुम्ही असे? अद्वैत म्हणतो की चांदेकरांना चॅलेंज करायचं नाही हा. एक गोष्ट म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या मी तुला थँक्यू म्हटलं होतं. कला म्हणते की हा बोलला होतास ना तू तिथे थँक्यू, परंतु ते जगासाठी बोलला होता, जगासमोर. परंतु इथे आल्यावर या खोलीमध्ये तू कुठे मला थँक्यू बोललास? अद्वैत म्हणतो की असं काय, म्हणजे जगासमोर एक बोलायचं आणि इथं तुझ्या रूममध्ये आल्यावर काहीतरी वेगळं बोलायचं का? कला म्हणते की हो अगदी तसंच. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मला नाही जमणार, आमच्यात ही प्रथा नाहीये, आम्ही अजिबात आत एक बाहेर एक असे माणसं नाही आहोत. कला म्हणते की हो चांदेकर, बाकीचे चांदेकर नसतील आत बाहेर एक, परंतु तू आहेस ना, तू जगासमोर मात्र वेगळं वागतोस, त्यानंतर माझ्यासमोर वेगळंच वागतोय. अद्वैत म्हणतो की असं काही नाहीये, मला काय तुझ्यासारखं मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाहीये.
कला म्हणते की हो, मलाही ती डिसऑर्डर नाही आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी जर माझ्यासाठी काहीतरी केलं असेल, कोणी जर माझ्यासाठी मला हेल्प केली असेल तर मी त्याला थँक्यू म्हणते. एवढी पद्धत माझ्याकडे आहे आणि इतके मॅनर्स माझ्याकडे आहेत. पण तुम्हाला चांदेकरांचं काय? तुम्हाला तर तेवढंही जमत नाही. अद्वैत म्हणतो की हे बघ, आम्हाला जिथे गरज असेल ना तसं आम्ही वागत असतो, त्यामुळे उगाचच आता काही बोलू नकोस. आम्ही चांदेकर असेच आहे. म्हणते की अच्छा, चांदेकरांमध्ये मॅनर्स आहेत का? मग तू आत्ताच्या आत्ता या खोलीमध्ये मला मनापासून थँक्यू म्हण, म्हणजे यातून मला कळेल की चांदेकरांना जाण आहे बाबा. आणि दुसरी गोष्ट मला ही कळेल की तुमच्याकडे सॉरी आणि थँक्यू म्हणण्याची प्रथा सुद्धा आहे. आणि या दोन गोष्टीतून सिद्ध होईल की तुमच्यामध्ये मॅनर्स पण आहेत. अद्वैत उभा राहतो आणि म्हणतो की काय बोरिंग आहेस ग तू. कला म्हणते की बघ बाबा, कर मान्य, 1 का 2 का 3 सांग मला काय मान्य करायचंय तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरं थँक्यू. तेव्हा कला ही अद्वैतकडेच बघत असते. इकडे नैना ही फोनवर बोलत असते. ऑब्विसली ती सौरभ सोबत बोलत असते. सौरभ तिकडनं पैशांची मागणी करत असतो. तेव्हा नैना म्हणत असते की अरे बाबा हो, देईल तुला मी पैसे, कशाला काही करतोयस इतकी. हे बघ, माझी प्रेग्नन्सी हे खूप मोठं सिक्रेट आहे. हे बघ, मी देईल तुला पैसे, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ते ब्रेक व्हायला नको, तू काळजी करू नको, मी देईल तुला पैसे. ओके चल बाय, असं म्हणून नैना फोन ठेवते. परंतु नैना जेव्हा मागे वळून बघते तेव्हा रोहिणी ही दरवाजातच उभी असते. आता मात्र नैना खूप घाबरते. रोहिणीने आपलं सगळं काही बोलणं ऐकलं असा तिला दाट संशय येतो. त्यामुळे नैना घाबरलेली असताना रोहिणी आतमध्ये येते आणि नैना घाबरलेली आहे हे तिला समजतं. मग ती विचार करते की ही नैना नक्की कोणाशी बोलत होती. प्रेग्नन्सीबद्दलच ही काहीतरी बोलत होती. मग रोहिणी नैनाला प्रश्न विचारते की नैना, तू इतकी का घाबरली आहेस ग. तेव्हा नैना म्हणते की मी नाही घाबरली आहे. आणि मी कुठे घाबरली आहे आणि मी कशाला घाबरू ना. रोहिणी म्हणते की नाही ग, तुला खूप घाम आला ना म्हणून विचारलं मी. नैना आता लगेचच नोटीस करते आणि मग ती रोहिणीला म्हणते की मॉमिनला, तुम्ही आज आमच्या रूममध्ये तुमचं काही काम होतं का आज. रोहिणी म्हणते की ही माझ्या मुलाची रूम आहे, इथे मी नेहमी येत असते. कुठे आहे तो. तेव्हा नैना म्हणते की नाही, तो आता रूममध्ये नाही आहे, बाहेर कुठेतरी गेला आहे, परंतु तुमचा काही मेसेज असेल तर सांगा मला, मी देईल त्याला. तेव्हा रोहिणी म्हणते की नो इट्स ओके. नैना ऑलरेडी घाबरलेली असते आणि तिचा घाबरलेला चेहरा रोहिणी बरोबर कॅच करते. रोहिणी मनात विचार करत असते की नाही, काहीतरी पाणी कुठेतरी मुरतंय, ही मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवतीये, पण नक्की काय आहे ते मला कळत नाही आहे. रोहिणी आता याचा विचार करत करत दाराकडे जात असते. नैनाला ऑलरेडी खूप भीती वाटलेली असते आणि मग रोहिणी मागे वळते आणि नैनाला म्हणते की नैना, असं म्हटल्यावर नैना खूप घाबरते आणि म्हणते की काय झालं मॉमिनला. तेव्हा रोहिणी म्हणते की ती साडी जरा नीट नेसत जा, या दिवसामध्ये उगाच काही प्रॉब्लेम नको. रोहिणी मनात विचार करते की ही नैना प्रत्येक वेळी एवढं का घाबरते. हिच्या मनात नक्कीच काहीतरी खतखततंय हे मात्र नक्की. नाही म्हणजे या गोष्टीचा शोध आता मला घ्यायलाच हवा, असं म्हणतच रोहिणी आता बाहेर पडते. रोहिणी तिथून निघून गेल्यानंतर कुठेतरी नैनाच्या जीवात जीव येतो. इकडे रोहिणी रूममध्ये आलेली असते आणि रोहिणीच्या मनामध्ये तेच चालू असतं. रोहिणी विचार करत असते की मी तर अगदी साधेपणे त्या नैनाच्या रूममध्ये गेली होती. नैना तेव्हा कोणाशी तरी बोलत होती. त्यानंतर नैना खूप घाबरलेली होती आणि जेव्हा मी तिला साडी सैल करण्याबद्दल विचारलं तेव्हा मात्र तिने लगेच पोटाला हात लावला. नक्की हे सगळं काय प्रकरण आहे हे रोहिणीच्या लक्षात येत नसतं. त्याचवेळी राहुल तिथे येतो. राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा बोल ना. अगं सॉरी, मित्राचा फोन होतो त्यामुळे तिकडे गेलो होतो. बोल ना, काय म्हणत होतीस. नाही म्हणजे झालेल्या प्रकरणाबद्दल मला बोलायचे तुझ्याशी, बोल काय म्हणत होतीस. मम्मा अगं हे सगळं काय घडतंय आपल्यासोबत. आपला कुठलाच प्लॅन वर्क कसा होत नाहीये. त्या राजा राणीच्या संसाराच्या गाडीचा ब्रेक फेल केला तेव्हा मला असं वाटलं होतं की खूप मोठा बॉम्ब फोडलाय आपण, पण शेवटी काय झालं, काहीच नाही ना. रोहिणी म्हणते की हो ना, आपण एवढे प्रयत्न केले, आपण एवढे प्रयत्न करून त्याला त्या विनयभंगाच्या केसमध्ये अडकवलं होतं, परंतु काय झालं, शेवटी तो निर्दोषच सुटला. झिंग्यांची कातडी आहे दोघांची, पण वाचून असं किती वेळा वाचणार आहे ते. आपण जर असा फुल प्रूफ प्लॅन केला तर मग त्यांचं वाचणं शक्यच नाही आहे. हो, पण एक गोष्ट आहे की प्लॅन हा फुल प्रूफच असायला पाहिजे. आता बघच तू, असा खतरनाक प्लॅन बनवते आणि त्यांना चक्रव्यूहमध्ये अडकवते ना की त्या चक्रव्यूहमधून त्यांना कधीही बाहेर पडता येणार नाही. तर इकडे आता बाबा चांदेकरांच्या घरातून निघत असतात तेव्हा आबा म्हणत असतात की अहो दिनकरराव, एवढा लवकर कसं निघताय आणि चहापाणी जरा घेऊन जा.
बाबा म्हणतात की नाही नको, खरं तर हे सगळं घडलं जीवाला खूप काळजी वाटली. येताना जरा गडबडीतच आलो होतो मी, परंतु मला मिसळीच्या स्टॉलवर सुद्धा जायचं आहे, त्यामुळे येतो मी. बाबा म्हणतात की संगे बरं येतो हा मी. आणि नंतर ते काजललाही डोळे फिरवून म्हणतात की चल. नंतर बाबा तिथून निघून गेल्यावर सगळेजण तिथून निघून जातात. काजल जायला लागते. संगीता तिला मागे ओढते आणि म्हणते की शिस्तीत राहायचं, हां शिस्तीत राहायचं, जे काही सांगितलं ते लक्षात ठेवायचं. सोहम तिथेच फोनवर बोलत असतो तेव्हा काजल आता तिथून जायला लागते. तिचं सोहमकडे लक्ष जातं. संगीताही तिथून निघून गेलेली असते, म्हणून काजल आता सोहमशी बोलण्यासाठी येते. परंतु सोहम हा काजलला बघतो आणि तसाच तो तिथून निघून जातो. तेव्हा काजलला खूप वाईट वाटतं, कारण तिला सोहमशी बोलायचं असतं. इकडे अद्वैत हा कलाला थँक्यू म्हटलेला असतो, परंतु तेवढ्या थँक्यूने काही कलाचं भागलेलं नसतं. मग कला अद्वैतला म्हणते की थँक्यू असं म्हणतात का, थँक्यू हे असं झालं की गरज सरो आणि वैद्य मरो. अद्वैत म्हणतो की थँक्यू, मग कसं थँक्यू म्हणायला पाहिजे. कला म्हणते की अरे थँक्यू कसं, असं समोरच्या माणसाला छान वाटलं पाहिजे. अगदी त्या समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की या माणसामुळे आपल्या जीवनाचं सार्थकच झालंय. अद्वैत म्हणतो की बस खाली बस जरा. असं नाही वाटत का तुला की खूप अपेक्षा आहेत तुझ्या. नाही म्हणजे समोरच्या माणसाला जर थँक्यू म्हणायचं असेल तर त्याने ते थँक्यू कसं म्हणायचं हे सुद्धा आता तूच ठरवणारस का. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत एक गोष्ट तुला आठवते, जेव्हा तू माझं घर विकत घेतलं होतं तेव्हा काय झालं होतं. अद्वैत म्हणतो की हो आठवते मला, किंचाळली होतीस एवढ्या मोठ्याने माझ्या कानात. तेव्हा कला म्हणते की हो मग तुला त्याच गोष्टी आठवतील ना. पण जेव्हा मला कळलं होतं की तुझा हेतू या सगळ्यामध्ये चांगला आहे तेव्हा मात्र मी तुला मनापासून थँक्यू म्हटली होते ना. तुला विचारलं होतं मी की तुला काय हवंय, तेव्हा तू मला म्हटला होता की तुला छान छान खायला हवंय म्हणून. तुझ्यासाठी मी एवढी पुरणपोळी वगैरे बनवली होती, तुला ते बरं नाही आठवला. अद्वैत म्हणतो की मग तुझं काय म्हणणं आहे की मी तुला तुझी इच्छा विचारू का. कला म्हणते की बघ बाबा विचारून, म्हणजे मला विचारलं तर चालेल, पण हां जर शक्य नसेल तुझ्या इगोला तर मान्य कर. मग तुम्हा चांदेकरांकडे प्रथाच नाही आहे सॉरी किंवा थँक्यू म्हणण्याची. तुम्ही चांदेकर कधी एखाद्याला सॉरी आणि थँक्यू मनापासून म्हणूच शकत नाही, ही गोष्ट मान्य करून टाक. अद्वैत उभा राहतो आणि म्हणतो की रक्तावर वगैरे बोलायचं नाही, हां बरं सांग काय हवंय तुला. कला अद्वैतला म्हणते की खरंच अद्वैत मी जे मागितलं तू ते मला देशील. तेव्हा अद्वैत म्हणतो की हां उगाचच आता वात्रटपणा करू नकोस, बोल काय हवंय तुला. गोष्ट लक्षात ठेव, कोणाशी बोलतेस तू, द ग्रेट अद्वैत चांदेकरशी बोलतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचा मोठेपणा सुद्धा त्याच्यासारखाच ग्रेट आहे. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर बघ हां विचार कर, खरंच मी जे मागितले ते देशील का तू. अद्वैत म्हणतो की एकदा मागून तर बघ, एकदा मागून बघ. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर जेव्हा अद्वैत चांदेकर हा बिझनेसमॅन होण्याच्या आधी जिथे जिथे जायचा, ज्या ज्या प्लेसवर तो जायचा तिथे तिथे मला जायचंय. अद्वैत म्हणतो की तुला काय वेळबीड लागले का. कला म्हणते की हेच मला तुला म्हणायचं होतं. बघ शब्द फिरवलास की नाही तू. मला म्हणे की काय तर मी तुझी मनासारखी इच्छा पूर्ण करेल, आणि काय करतोयस तू, मी सांगितलं तर लगेच वेळ वगैरे लागलाय. नाही तुम्ही चांदेकर तर असेच आहात, तुम्हाला साधा शब्द सुद्धा पाळता येत नाही. अरे आम्ही तर खाल्ल्या मिठाला सुद्धा जागतो आणि तुम्ही तर शब्द देऊन फिरवता. अद्वैत म्हणतो की ए बाई माझ्या आई गप्प बस, आता शिकवण्या घेऊ नकोस माझ्या. ठीक आहे चल. तेव्हा कला म्हणते की खरंच चांदेकर आपण जाणार आहोत का दोघं जण. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. तेव्हा कला मात्र खूप खुश होते. कलाला खूप आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कलावर चिडत असते आणि कलाला म्हणत असते की काय ग आज माझा पाठलाग करत तू सौरभच्या क्लिनिकपर्यंत पोहोचली होतीस. मुळात म्हणजे माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायला तुला कोण सांगतं ग. तेव्हा कलाचं लक्ष आता नैनाच्या पोटाकडे जातं आणि त्यावेळी नैनाच्या पोटाची उशी खाली सरकलेली असते. त्यामुळे कला नैनाला विचारते की नैनाताई तुझं पोट थोडंसं खाली सरकल्यासारखं नाही वाटत का. तेव्हा नैना खूप घाबरते. नैनाला आता काय बोलावं तेच कळत नसतं. तर इकडे अद्वैतने ज्याप्रमाणे कलाला प्रॉमिस केलेलं असतं की तो बिझनेसमॅन होण्याच्या आधी कुठे कुठे गेला होता तिथे तिथे तो कलाला नेणार. त्यामुळे अद्वैत आता बुलेटवर कलाला घेऊन फिरत असतो. आणि बुलेटवर जेव्हा ते बसलेले असतात तेव्हा कलाचा पदर उडत असतो. मग अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं तो पदर उडतोय वाऱ्यावर, एकतर तो पदर दुसऱ्याच्या गाडीला लागेल नाहीतर दुसऱ्याचा ॲक्सिडेंट होईल, तो नीट बघ.
कला म्हणते की चांदेकर माझं जाऊ दे, परंतु तू गाडी पुढे चालव ना, पुढे बघ ना जरा. तेव्हा अद्वैत आता मुद्दाम गाडी वाकडी तिकडी करत असतो, त्यामुळे कला पडायला लागते आणि पुन्हा अद्वैतला ती घट्ट पकडते. अद्वैतला ती म्हणते की चांदेकर अरे बावळट आहेस का तू, आणि गाडी अशी चालवतात का, पडेल ना मी मागच्या मागे. तेव्हा मात्र अद्वैतला खूप हसायला येत असतं. कलाने अद्वैतला घट्ट पकडलेलं असतं आणि अद्वैत सुद्धा खूप खुश असतो आणि आनंदी असतो. ते खरं तर कलाचा हाच प्लॅन असतो की तिला अद्वैतला खुश करायचं असतं. आणि अद्वैत जेव्हापासून बिझनेसमॅन झालाय तेव्हापासून त्याच्या आयुष्यातली ती खुशी, तो आनंद निघून गेलाय आणि तो आनंद तिला परत द्यायचा असतो. म्हणून कला अद्वैतला घेऊन बाहेर आलेली असते. आणि खरंच कलाचा प्लॅन सक्सेसफुल सुद्धा झालेला असतो, कारण अद्वैत खरंच खूप एन्जॉय करत असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.